इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आज देवशयनी एकादशी, मोठी एकादशी, आषाढी शुद्ध एकादशी. सगळ्यांची वारी पंढरपूरला जाते. आपल्या मनात सगळ्यांच्याच मनात आहे की आपलं दर्शन व्हावं विठ्ठलाचं आणि आपल्या सावळ्या विठ्ठलाची रुक्मिणीची कृपा आपल्यावर अविरत बरसत राहावी. आज ही वारी आपल्या देहातून कशी ते करून घेतात. आपल्याला त्याच ध्यानाच्या यात्रेला जाऊन ही वारी घडवून आणायची आहे. आणि ही वारी आजपासून सुरुवात होते. पण या 4 महिन्यात बघू विठ्ठल रुक्माई आपल्याला कशी कशी मदत करतात आणि आपल्याला पंढरीची वारी ही नेमकी कशी आपल्या आत्म्याची वारी कशी घडवून आणतात. आपल्या आत्म्याची उन्नती कशी होते हे या आपल्या सेशन्समधून आपण जाणून घेणार आहोत. आजचं तर पहिलं सेशन आहे मास्टर्स. पुढे बघूया काय काय होतं ते. सगळ्यांनाच या अनुभूतीची एक ओढ लागली आहे की ही वारी नेमकी कशी. बघूया माऊली काय करतात ते. मी त्यांनाच आवाहन करते आणि विनंती करते की ही अद्भुत अनुभूती आपल्या सगळ्यांना मिळू दे. मास्टर्स, मी सगळ्यांना विनंती करते. सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला, आपल्या आईवडिलांना आणि आपल्या गुरूंना माझे शतशः प्रणाम. आपले चष्मे अगदी हळूच बाजूला काढून ठेवूया आणि या वारीला आपण प्रारंभ करूया. ही माऊलीची वारी प्रत्येकालाच ओढ लागलीये आणि ही पावलं या दिंडीत सहभागी झाली आहेत. मास्टर्स, आपण डोळे मिटाल त्याच क्षणी आपल्याला अद्भुत ऊर्जा जाणवेल. एक अशी ऊर्जा की जी आजवर आपण अनुभवलीच नाही. आज सगळ्या 33 कोटी देवांची ऊर्जा त्यांच्या श्वासातून जी ऊर्जा निर्माण होते तीच ही आषाढी एकादशी. आवाहन करते, विठ्ठल रुक्माईंना, ज्ञानेश्वर माऊलींना, संत तुकारामांना, संत कबीर, संत निवृत्तीनाथ नामदेव, सोपान मुक्ताई, सगळ्यांना आज ही वारी घडून येणार आहे. शांत होत चला मास्टर्स. प्रत्येक श्वासाबरोबर श्वास आत घ्या, मणिपूर चक्रापर्यंत जाऊ देत. आपलं पोट फुलवून घ्या आणि ही संपूर्ण ऊर्जा अनुभवा. आज या क्षणी पंढरपूर धामाशी, विठ्ठल रुक्माईच्या चरणाशी, वारीतल्या प्रत्येकाच्या हृदयात असणाऱ्या माऊलीशी आणि माऊलीच्या हृदयाशी, त्याच्या चरणाशी, त्याच्या श्वासाशी आपण एकरूप होतो. या भावनेनं श्वास घ्या आणि मणिपूर चक्र फुलवून घ्या. एकदम शांत होत चला मास्टर्स. एकदम शांत. आजचा अनुभव अद्भुत आहे. ही ऊर्जा आपल्या पावलापर्यंत पोचते. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम.
गुरूंना प्रणाम. आणि आपलं मस्तक पंढरपूरच्या या तीर्थक्षेत्रावर टेकवा. आपल्या आज्ञाचक्रातून ही संपूर्ण ऊर्जा आपल्या देहभर पसरू द्या. ज्यांना ज्यांना जे जे विकार आहे त्यांना आज जाणवेल. माऊलीची दया, माऊलीची कृपा काय असते. एकदम शांत, एकदम शांत. आपला स्पाइन थोडा सरळ ठेवा मास्टर्स. शांत होत चला. आज्ञा चक्रातून भगवंताच्या चरणाची जी रज असते, धूळ असते, ही धूळ म्हणजे मास्टर्स या ऊर्जेशी एकरूप व्हा. आणि ही रज, ही धूळ आपल्या आज्ञा चक्रातून आत जाऊ द्या. आज्ञा चक्रावर स्पंदन जाणवतील. या स्पंदनांच्या मधोमध एक ध्वनी जाणवेल. हा ध्वनी त्याची स्पंदना आपल्या पाठीच्या कण्यावर जाणवतील. ही संपूर्ण ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रात घेऊन जा. आपल्या स्पाइन मधून आणि मूलाधार चक्रातून दोन्ही पावलांमध्ये आधी डाव्या पावलात जे माता रुक्मिणीचं पाऊल आहे, प्रचंड ऊर्जा यावेळेला आपण महसूस कराल. रुक्मिणीचं पाऊल म्हणजेच आपल्यातलं देवी तत्व या क्षणी जागृत होत आहे. स्पंदनांना अंगठ्याजवळ महसूस करावं.
मानेच्या मागच्या बाजूला एक खटका वाजेल. या पावलामध्ये जोडवे बघावे. पाऊल मेंदी भरलेलं आहे. पैंजण आहेत. नववारी लुगड्याचा काठ खाली दिसतोय. रुक्मिणी मातेच्या पावलामध्ये त्यांना आवडणारी सुवासिक फुलं त्याची पैंजण आहेत. वर वर या. आणि मूलाधार चक्राच्या जवळ या. स्पंदन खूप वाढलेली आहेत. इथे माता एकादशीला प्रणाम. आपल्याला इथे थोडा खिचाव जाणवेल. ज्याची ज्याची ऊर्जा त्याचे त्याचे अनुभव वेगळे वेगळे असतात. मास्टर्स, माता रुक्मिणीच्या ऊर्जेशी मूलाधार चक्राच्या केंद्रस्थानी आपल्याला कनेक्ट व्हायचंय. मातेला सगळ्यात जास्त काय प्रिय आहे तर विठ्ठलाचं नाव. अनुभूती आपली आपण घ्या मास्टर्स. प्रचंड ऊर्जा आपल्या मूलाधार चक्रात निर्माण झालेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून शांत व्हा. हे देवी तत्व आपण अनुभवत आहात. आता हीच ऊर्जा आपल्या उजव्या पावलात अंगठ्याच्या जवळ विठ्ठलाची ऊर्जा महसूस करा मास्टर्स.
उजव्या पावलात अंगठ्याच्या तिथून विठ्ठलाची ऊर्जा संपूर्ण पावलात आपली टाच भरून येईल. जे पावलाचे मधली सेंटर पॉइंट आहे तिथेही आपल्याला जाणवेल. केंद्रस्थानी लक्ष द्या. थोडा खिचाव आणि संपूर्ण पाऊलभर ही ऊर्जा फिरते. पावलामधून पोटरीमध्ये गुडघ्यामध्ये आणि मांडीतून पुन्हा मूलाधारात केंद्रस्थानी लक्ष द्यावं. संपूर्ण पाऊल बघताना आपल्याला लक्षात येईल की आपलं पाऊल हे विठ्ठलाच आहे. एक कड माऊलीनं पायात घातलंय. पायाला चंदन आहे. दोन्ही पावलांना चंदन लावलं गेलंय. आणि श्वेत वस्त्र धोतर माऊलीनं घातलंय. हा सगळा उजवा भाग आपल्याला लक्षात येईल की हा विठ्ठलाच आहे. ही ऊर्जा खूप वाढली आहे आणि मूलाधाराच्या केंद्रस्थानी ही ऊर्जा स्थिर होते. लक्ष केंद्रस्थानावर. मूळ आधार हा अत्यंत महत्वाचा असावा लागतो. याच्यासाठी आई वडिलांचे आशीर्वाद, कृपा एकरूप व्हा. या ऊर्जेशी आपल्या श्वासाबरोबर संपूर्ण लक्ष केंद्रस्थानी. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या मूलाधारातून ही ऊर्जा
संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. पूर्ण शरीरात मूलाधारापासून श्वासाबरोबर अत्यंत सावकाशपणे एक एक चक्र वर जायचंय. स्वाधिष्ठान, मणिपूर, हृदय, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार. या ऊर्जेला आपल्या स्पाइन मध्ये, आपल्या हातांमध्ये, अगदी बोटांपर्यंत महसूस करत चला. आपण शुद्ध आणि पवित्र होत चाललोय प्रत्येक श्वासाबरोबर. आपले शरीर संपूर्णपणे शिथिल होतंय. चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आपण आहोत. माता चंद्रभागा ऊर्जा आणखीन वाढलेली आहे. आज्ञा चक्राजवळ जाणवेल. सर्वप्रथम आपण अर्घ्य देतो आहोत सूर्याला. आजचा हा देवशयनी एकादशीचा दिवस, ज्या दिवशी महाविष्णू क्षीरसागरात निद्रेसाठी जाणार आहेत. हा दिवस आणि आपल्याला या 4 महिन्यात त्यांच्या आणखीन जवळ जायचे. उपवास, उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं.
आणि त्याला आपल्या हृदयात, आपल्या श्वासात महसूस करणं. मास्टर्स, ही वारी आज आपल्या देहात सुरू झालेली आहे. ऊर्जेला महसूस करावं. आपण सूर्यदेवांना अर्घ्य देतो आहोत. आपल्या हातात, आपल्या ओंजळीत चंद्रभागेचं जल आहे. त्यात पिवळ्या रंगाची फुलं आहेत. आपले हात सूर्यदेवाच्या दिशेनं संपूर्ण डोक्याच्या वर आलेले. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात धावते. प्रकाशाच्या रूपानं. आणि आपण अत्यंत कृतज्ञतेने सूर्यदेवाला नमस्कार कर. विश्वासाठी प्रार्थना कर की या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, गाई, वासर, पशु, पक्षी, धरणी माता सगळे आनंदित राहू देत, सुखी राहू. सगळ्या विश्वाचं कल्याण कर. या विश्वात शांती नांदू दे, प्रेम नांदू दे, प्रेम वाढू दे. हळूहळू या ऊर्जेला महसूस करा आपल्या शरीरात, आपल्या हृदयस्थानाजवळ. हृदयस्थानाजवळ पूर्णपणे लक्ष द्यावं.
सूर्य म्हणजे आपले वडील असतात. चंद्र म्हणजे आई. केवळ सूर्याची उपासना करून होत नाही, तर आपल्या वडिलांशी आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, आपल्या आईशी कसं वागतोय, हे तेवढंच महत्वाचं. तेव्हाच आपल्या कुंडलीत हे दोन ग्रह आपल्याला आशीर्वाद देतात. कळत न कळतपणे मी माझ्या आई वडिलांशी चुकीचं वर्तन केलं असेल, तर हे सूर्यदेव, मला तू क्षमा कर. आपल्या पोटऱ्यांमध्ये याची स्पंदनं जाणवतील. मी मला क्षमा केली. आपणही मला क्षमा करा. मास्टर्स, याच क्षणी गुरुस्थानी असलेल्या अनेक व्यक्तींना आपण खूप वाटेल तसं बोलून हलक्यात घेतो, एकेरी बोलतो. कळत नकळतपणे अपराध होतात. या क्षणी आपल्या पोट्रीमध्ये कुठली स्पंदन आहेत ते बघा. तिथे दुखतंय का? आपल्याकडून टीका झाली असेल, तर आपल्याला जाणवेल की तिथे वेदना वाढलेल्या आहेत. कळत नकळतपणे या गोष्टी घडल्या आहेत. गुडघ्याजवळ दुखेल, क्षमा मागून टाका मास्टर्स. हृदयापासून क्षमा, क्षमा. अविश्वास दाखवणं, वाटेल तसं बडबडत सुटणं, मास्टर्स मानेच्या तिथली स्पंदनं महसूस करावी. आपल्याला कनेक्शन लक्षात येईल. रिलीज, रिलीज, रिलीज. या क्षणी आपलं मस्तक ही चंद्रभागा मैयाच्या काठावर चिंबवलं होतंय. त्या वाहणाऱ्या जलाशी एकरूप व्हा. चंद्रभागेच्या ऊर्जेशी एकरूप व्हा. आपल्याला 3 डुबक्या मारायच्या आहेत. पण त्याआधी अर्घ्य द्या मातेला. ओम केशवाय नमः.
ओम माधवाय नमः। ओम मधुसूदनाय नमः। हात जोडल्या गेले. ही ऊर्जा हातामध्ये जाणवेल. तीन डुबक्या चंद्रभागेच्या पाण्यात पूर्णपणे अनुभूती घ्या मास्टर्स. आपला देह हळूहळू खाली जातोय. एका मातेच्या डाव्या पायात खूप कळ आहेत. पाय सरळ करा माऊली. पहिली डुबकी घ्यायची. नाक उजव्या हाताने बंद करून घ्या आणि खाली जा. विठ्ठल 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 विठ्ठल. एक. अनुभूती घ्या. आपले सगळे वस्त्र चिंब भिजले आहेत. आपले केस भिजले आहेत आणि आपल्या चेहऱ्यावर नुसतं हसू आहे. आपल्या सावळा विठ्ठल आपली रुक्माई आपल्याला बघतात ते काठावरून. ती ऊब, ते प्रेम, ते वात्सल्य, ती ममता, त्यांच्या डोळ्यात असलेली आपल्या भेटीची आस आपण अनुभवतोय. वारा झुळझुळ वाहतोय. पुन्हा दुसरी डुबकी घ्यायची. नाक बंद करून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणखीन एक गोड जाणीव आपल्या हृदयात विठ्ठलाच्या प्रती असलेल्या भक्तीची. सारं स्वच्छ झालंय आपला हा देह, देहरूपी मंदिर. आपण खळखळून आणखीन हसतोय. आपल्या सोबत आपले सगळे वारकरी या समूहातले आणि सगळ्या विश्वातून दुरून दुरून आलेले आपल्याला बघतात. सगळ्यांच्या नजरेत आपल्याला आपला विठ्ठल आणि रुक्माई दिसतात आहे. आपण आणखीन जवळ जातोय आपल्या विठ्ठलाच्या. अजून शांत आणि शांत हा थंडावा अनुभवा. थंडावा असला तरी ती ऊब आहे माऊलीची. एक सुकून, मनाला मिळणारी शांतता, आपल्या रंध्रारंध्रात कणाकणात शरीराच्या उतरत जाणार चंद्रभागेची कृपा. माता चंद्रभागा. पुन्हा तिसरी डुबकी. नाक बंद झालंय. हळूहळू पुन्हा पाण्याच्या खाली जातो आहोत. आपण अनुभवतोय अनेक
जलचर, मासळ्या, अनेक पक्षी आलेत किनाऱ्यावर. सगळ्या देवता प्रगट झाल्यात आणि यांच्या सोबत आपण तिसरी डुबकी मारतोय. याच चंद्रभागा मातेच्या पाण्यात. विठ्ठल 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 विठ्ठल. संपूर्ण ऊर्जेशी एकरूप व्हा. आज 33 कोटी देव इथं स्नानासाठी अवतरले आहेत. ही ऊर्जा आपल्या शरीरात कणाकणात जाऊ दे, रंध्रा रंध्रात जाऊ दे. संपूर्ण ऊर्जेला सामावून घ्या त्या शरीरात. हळूहळू प्रत्येक श्वासावर ही वारी, या वारीची सुरुवात आज झालेली आहे. आपल्या देहात देवशयनी एकादशीच्या दिवशी ऊर्जेला हळूहळू अनुभवा. विठ्ठल 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 विठ्ठल. अनेकांना डोळ्याजवळ प्रकाश जाणवेल. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदम शांत, एकदम शांत व्हा मास्टर. हे नाव, विठ्ठलाचे नाव, चंद्रभागा मातेची कृपा, विठ्ठल रुक्माईंचा आशीर्वाद अनुभवत जा प्रत्येक श्वासावर.
एकदम अजून शांत. पूर्ण समर्पण विठ्ठल रुक्माईच्या चरणावर. आपल्या हातातल्या फुलांची ओंजळ कोणाला तरी चमेलीची फुलं व्हायची, ती सगळी अर्धवून मेलीत फुलं. ज्यांना ज्यांना जी फुलं व्हायची आहेत, ती फुलं जुईची, जाईची, मोगऱ्याची, चमेलीची, गुलाबाची, कमळाची, तुलसी माला, मंजिरी, सगळं विठ्ठलाची. प्रार्थना करा मास्टर्स. आपण ज्यांना आवाहन केलं होतं ते 33 कोटी देव, विठ्ठल रुक्माई माता चंद्रभागा, सगळ्यांनाच या समूहाच्या वतीने दंडवत. आपल्या सगळ्यांना, आई वडिलांना, आपल्या श्वास आत घ्या हृदयापर्यंत आणि दोन्ही हात आपल्या हृदयात. वारी विठ्ठलाची आज पहिला भाग आपण घेतला. ही वारी अद्भुत असणार आहे. किती दिवसाची काय ते विठ्ठल जाणे. मास्टर्स, या वारीत तर आपण निघालोय. वारी अर्धवट सोडू नका. या दिंडीत सामील व्हा आणि विठ्ठलाचा जयघोष करत आपल्या देहातून या वारीला, जरी मूलाधारापासून आपण सुरुवात करतो ना, तरी पोचतो तर आपल्या गंतव्यस्थानापर्यंत. मूलाधार अत्यंत महत्वाचं असतं. वारी ही मूलाधारापासूनच सुरुवात होते. तिला सुरू करतो तिथपासून, पण कशी कशी ही पुढे जाते ते पुढच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. तुर्तास इतकंच. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांना. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद. या विश्वात सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वास्त्र, पशु, पक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुखी आहेत. कल्याण मस्त, कल्याण मस्त, कल्याण. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. इथल्या सगळ्या माझ्या वारकरी बंधू भगिनींना राम कृष्ण, राम कृष्ण, राम कृष्ण. मला वाटतं सगळ्यांच्याच देहात ही वारी, या वारीला आपण आज सुरुवात केली. बघू पुढे काय काय होतं ते. आपले सुंदर चेहरे अगदी हसत हसत, काहींच्या अनेकांच्या खिडक्या आज बंद आहेत मास्टर. असं करू नका. साक्षात विठ्ठल रुक्माई भेटायला येतात आणि आपण खिडक्या बंद करतो. खिडक्या उघडा आणि आपले सुंदर चेहरे दाखवा. सगळ्यांना विनंती करते की ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी आपले हँड रेज करावे आणि बोला.
संगीताताई तर खूप गोड असतात ते. किती गोड. सगळं हसू चेहऱ्यावर आहे. संध्याताई. शीला मावशी. काय मावशी शोभाताई. कशा आहात? मस्त ना. एकदम ट्रान्स मध्ये. हो. नाही. खूप छान झाली वारी, मस्त एकदम हा. सुंदर. तुम्ही बोलू तुम्ही शकता ज्यांना बोलायचं. मी इथून माझं बंद करते प्लीज. रोजचं आत्मवंदन खूप छान अनुभव होता. एकदम सुरेख. खूपच ऊर्जा होती आणि ती जाणवत होती मला की खोल खोल जाते आणि विठ्ठल रखुमाईचं पण चंदनाचा वास आला शिवाय. आणि एक अनुभव असा आला की मला चंदन लावलं असं जाणवलं. मी पण त्यांना रुक्मिणीला चंदन लावलं पण त्यांनी पण मला चंदन लावलं. ते इतका सुंदर अनुभव. प्रथम तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आणि सगळ्यांनाही शुभाशीर्वाद. आज एकादशी आणि तुम्ही आम्हाला एकदम पंढरपूरलाच घेऊन गेलात. पांडुरंगाच्या चरणी सगळी सेवा अर्पण केली. तुम्ही जसं जसं सांगत होता तसं तसं सगळं घडत होतं. चंद्रभागेत सूर्याला अर्ध येते सगळं. पांडुरंगाची पूजा. पांडुरंग अगदी हृदयात बसूनच 33 कोटी देवांना हृदयात ठेवून दर्शन झालं. खूप सुंदर. अशी तुमची आजन्म कृपा असू द्यावी ही पांडुरंगाच्या चरणी जास्त बोलवत नाहीये, थांबते. नमस्कार ताई. बोलू. ध्यान खूप छान झालं आणि खूपच सुंदर वारी झाली आणि ऊर्जा खूप होती. खूप म्हणजे पायातून सहस्त्रारातून नंतर आज्ञाचक्रातून हातातून सगळीकडनं ऊर्जा जाणवत होती. खूपच ऊर्जा. खूप खूप छान. धन्यवाद ताई. तुमच्या मुलीला बरं वाटलं का? ठीक आहे माऊली ती. खूप कारण ताप आज होता. तुमचा चेहरा परमेश्वर. छान आहे. काल परमेश्वर अजिबात कसं म्हणजे आपोआप भगवत आपल्याला पोचवतो ना. म्हणजे जेव्हा आईच्या सेवेची गरज होती तेव्हा आईने मला फोन करावा, मी रात्रीतून धावत जावं, परमेश्वरांनी सेवा करून घ्यावी. इथून का कुणास ठाऊक मी आईला म्हणत होती मला माहिती नाही पण मला आज्या बोलवते. ती तशी ठीक होती. थोडस कणकण यायची जायची पण आतापर्यंत 2 वर्ष झाले लेख स्वतःची स्वतः झगडते. चांगली नोकरी करते, काम करते, सगळं करते पण मला कुणाच ठाऊक काय वाटत होतं ठाऊक नाही. मारुती रायानं बरोबर मला इथं पाठवलं. इतकी भयानक आजारी पडली ती की तिला बरोबर 4 दिवस माऊलीनं सेवा माझ्याकडून करून घेतली. बरोबर मी हे अनुभवते खूपदा की ज्याला ज्याला गरज असते त्याला बरोबर म्हणजे सोल तरी माझा तिथे जाऊन काम करतो किंवा शरीर रूपानं तरी तिथे जाते आणि सेवा करते. परमेश्वराची कृपा आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे. आज ती बरी आहे. तुमचे आशीर्वाद आमच्यावर आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत. आज हे दुखतं, उद्या ते दुखतं. सकाळी उठून आराधना केले की सगळं कुठे दुखणं जातं ते माहित नाही. कामं मात्र चालू राहतात. व्यवस्थित संध्याकाळपर्यंत सगळी कामं पार पडतात. ते दुखण्यासाठी आम्ही औषध निळे काय करत नाही. सगळं घरगुती बाम लाव, हे लाव, शेक, हे ते. आता ह्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या करू शकतो आपण. डॉक्टरकडे जाणं हा सध्या भयानक प्रकार वाटतो. त्यातनं काय निर्माण होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे डॉक्टर म्हटला की पोटात गोळा येतो. त्यापेक्षा मला सगळ्यात छान आराधना वाटतं. आराधना हा माझा डॉक्टर झालाय. अगदी ह्याच्यापेक्षा बरोबर. आणखीन काय हो. आणि ते अगदी बरोबर. करण्यासाठी सकाळी धडपड असते. अगदी बरोबर आहे. वनिता बोलते ताई. हरी आत्मवंदन. माझंही आज खूप छान ध्यान झालं. म्हणजे भरपूर म्हणजे प्रचंड ऊर्जा होती
आणि विठ्ठलाचं सतत मला ती चरण आणि पंढरपूरच्या विठ्ठलाची सतत मूर्ती मला दिसत होती. विठ्ठल रखुमाईची ताई, खूप सुंदर ध्यान, खूप सुंदर पूजा. खूप खूप धन्यवाद ताई. तुमच्यामुळे आज पंढरपूरची वारी झाली ताई. अगदी खूप बरोबर. खूप धन्यवाद. खूप भारतीतही बरे आहेत का? खूप दिवसात बोलल्याच नाही. सगळे एकदम शांत होऊन जातात ध्यान केल्यानंतर. नाही, खूप छान आहे. खूप बरं वाटतं. आज पंढरपूरला जाऊन आले. अरे वा. मस्त. छान. मौली, दंडवत प्रणाम आपल्याला. दंडवत प्रणाम. ऋताताई, अर्चनाला काल डिस्चार्ज दिलाय डॉक्टरांनी. त्यांनी सांगितलं की 15 दिवसांनी बघू आपण काय दुसरी काय करता येईल ते. अजून जखम तेवढी भरपूर सुकली नाही, पण प्रगती आहे. आणि तर नेहमी म्हणजे आता जे काही डायलिसिस वगैरे आहे ते तिकडे जाऊनच करायचं आहे. तर ती बाकीची ट्रीटमेंट करायची आहे. पण घरी तिला राहायला जास्त दिवस मिळावं, परत परत ऍडमिट करायची वेळ येऊ दे एवढंच वाटतं. बाकी बरी आहे. घरी आणलंय का? कोणाला बोलायचं नसेल तर मी रजा घेऊ का प्लीज? मला बोलायचं आहे बोला आत्मावंदन. बोला दादा. बोला दादा. आजचं ध्यान खूप छान झालं. खरोखर पंढरीची वारी झाली आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगत होता त्याची खरोखर अनुभूती येते. खूप खूप धन्यवाद. कृताताई, तुमचा हा. चेहरा बघितल्यावर प्रसन्न वाटतं. म्हणजे सकाळची सुरुवात इथूनच छान होते. हसरा चेहरा, चेहऱ्यावरचे सगळे हावभाव आणि खूप सुंदर वाटतं. खरं मनापासून सांगते हा. उगीच बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. खरं सांगते मनापासून. खूप छान वाटतं तुमचा चेहरा बघून. आणि तुमचं ज्ञान जो आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. खूप सुंदर. आणि तुमच्या मुलीला एकदम लवकर लवकर बरं होऊ दे अशी देवाजवळ प्रार्थना आहे. खरंय. छान वाटलं. छान वाटते. धन्यवाद ताई. धन्यवाद माऊली, आशीर्वाद असू दे. मी सगळ्यांची रजा मागते. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. रामकृष्ण. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्री जय श्री जय श्रीराम.